महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत का? हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे आणि कारण आहे एक अत्यंत धक्कादायक घटना. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात 6वीत शिकणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीवर ऍसिड हल्ला करण्यात आला आहे. ही मुलगी शाळा सुटल्यानंतर आपल्या मित्रांसोबत घरी जात होती आणि त्याच वेळी वाटेत दबा धरून बसलेल्या आरोपीने तिच्या चेहऱ्यावर थेट ऍसिड फेकलं आणि दुचाकीवरून फरार झाला. ऍसिड पडताच मुलगी वेदनेने विव्हळू लागली. तिचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि तिला तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. आणि सर्वात वेदनादायक बाब म्हणजे मुलगी एक गरीब कुटुंबातली आहे. वडिलांचं निधन झाल्यानंतर ती आपल्या मामाकडे राहून शिक्षण घेत होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनही तात्काळ सक्रिय झालं. उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र परिसरात सीसीटीव्ही नसल्यामुळे आरोपीचा शोध घेणं मोठं आव्हान ठरत आहे. तरीही पोलिसांकडून आजूबाजूच्या भागातील फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे. या घटनेचे पडसाद आता थेट विधानसभेतही उमटले आहेत. आमदारांनी हा मुद्दा उपस्थित करताच महिला व बालकल्याण मंत्री यांनी पीडितेला मदत करण्याचं आश्वासन दिलं. तर दुसरीकडे अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. संगमनेर तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, हा आरोपी कधी पकडला जाणार आणि अशा घटनांना आळा कधी बसणार? तुमचं काय मत आहे याच्यावर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी फॉलो करा थेट बातमी.